आमदार आशिष देशमुख आपल्या सोबत आहेत। आशिष जी, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलेलं आहे की हिंदुत्व आम्हाला भाजपने आणि आरएसएसने शिकवू नये, आम्हाला आमचं हिंदुत्व चांगलं माहिती आहे। त्याने बघा, काँग्रेस सोबत सरकार स्थापन करून उद्धवजींनी आपल्या विचारांना तिलांजली आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हा तेव्हाच सोडलेला आहे। म्हणून ते आज काहीही बोलत असतील त्याला काही अर्थ नाही आहे। शेवटी संघानी अमित भाईंनी जी भूमिका मांडली आहे ती संपूर्ण देशाला मान्य आहे आणि अशा याच्यामध्ये उद्धवजींनी आपला फक्त रेलिव्हन्स राहावा म्हणून काही ना काही स्टेटमेंट करणं एवढंच काही त्यांच्या नशिबी आता उरलंय। एनाकोंडा म्हणून संबोधलंय भाजपला सर। नाही, आता उद्धवजीचा जो लहान मुलगा आहे त्याला तो लहान लहान सर्प हा त्याचा शोध काढतो आणि उद्धवजी मोठ्या एनाकोंडाचा शोध काढतात। या पलीकडे याच्यामध्ये ठाकरे लोकांना आता काही राहिलं नाही आहे, हेच मी सांगतो। तिसरी अशी गोष्ट आहे की सध्या ज्या पद्धतीने बिबट्यांची संख्या वाढताना बघायला मिळत आहे नागपूर परिसरामध्ये खूप गंभीर स्थिती आहे सर, काय नेमकं केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही बघा, परवाच्या दिवशी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं की शेड्यूल 1 मध्ये असलेला बिबट हा महाराष्ट्रामध्ये शेड्यूल 2 मध्ये आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला शिफारस केली आहे। मी त्याच्यावर हेच म्हणेल का आता बिबटांची संख्या एवढ्या झपाट्याने वाढलेली आहे। नागपूर सारख्या शहरांमध्ये त्रास आहे, मुंबई सारख्या राजधानीच्या शहरामध्ये मेट्रोपोलिसमध्ये त्रास आहे। अशा याच्यामध्ये कलिंग करण्याची परवानगी केंद्रीय वन मंत्रालयाने जर दिली तर नक्कीच याच्या त्रासापासून काही अंशी मानवाला त्या समाधान मिळू शकेल। पण काही जण मागणी करतात की पाळीव प्राण्याचा दर्जा द्या, का तुम्ही म्हणताय कलिंग करा, म्हणजे नेमकं काय करायचं? नाही, शेवटी वन्य प्राणी हे एका विशिष्ट प्रकारच्या संरक्षणामध्ये नक्कीच राहत असतात। पण आता जर वर्षाला 3 आणि 4 पिलावळं बिबट्यांचे होणार असतील आणि वनामध्ये त्यांना अपेक्षित असलेलं शिकार जर नसेल मिळत तर ते डोमेस्टिक ॲनिमल्सच्या संदर्भामध्ये किंवा मानवाच्या मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा विशेष करून बिबट्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळतो आहे। फक्त वन्य क्षेत्रातच नाही, वन्य लगतच्या क्षेत्रातच नाही तर मुंबई आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये मोठा प्रादुर्भाव बिबट्यांचा झाला आहे। त्रास नक्कीच त्या माध्यमातून होत आहे। जीव मुठीत घेऊन कितीतरी नागरिक आपण वास्तव्यात असलेले कालच नागपूरच्या घटनेने पाहिलं आहे। अशा या परिस्थितीमध्ये एक भूमिका राज्य सरकारने घेतली आहे शेड्यूल 2 मध्ये आणण्याच्या संदर्भामध्ये। मी केंद्रीय वन मंत्रालयात त्याच विनंती करेल की ह्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी कलिंगचा एक जर पर्याय बिबट्यांच्या संदर्भामध्ये केला जसं नीलगाई आणि रानडुकरांच्या संदर्भामध्ये केलेला आहे तर नक्कीच त्याचा फायदा होईल। शेवटचा प्रश्न विचारते, एकीकडे भटक्या कुत्र्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, आमदारांना मोठा त्रास होताना बघायला मिळालाय, तक्रारी ज्या आहेत त्या सभागृहामध्ये देखील बघायला मिळाल्यात। पण आज सकाळी मनपाच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती आणि काही भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी त्यांची धावपळ बघायला मिळाली। प्रश्न उठवल्यावरच असे गोष्टी ज्या आहेत त्या बघायला मिळतात। नाही बघा, दिल्लीच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने याचे दिशानिर्देश दिलेले आहेत। आज आपण पाहतो मुंबईसारख्या शहरांमध्ये जवळपास 80,000 कुत्र्याची गणना आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकच लहान मोठ्या शहरागावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुत्र्यांचं प्रजनन झालं आहे। कुत्र्यांपासून चावा घेऊन कित्येक तरी हजारो लाखो लोक जखमी दरवर्षी होताना आपल्याला पाहिलं आहे। याच्यामध्ये सरकारने एक पाऊल समोर टाकत या सर्व कुत्र्यांचं नसबंदी जर करता आली शक्य झालं आणि ज्या पद्धतीने गावागावामध्ये एका कांजी हाऊस होते, गायींना ठेवण्याचे ठिकाणं असतात, त्याच पद्धतीने सुप्रीम कोर्टाने जसं म्हटलं तसं प्रत्येक शहरालगत ह्या कुत्र्यांच्या सोयीसाठी एक वेगळं केंद्र जर उभारलं तर त्याच्यापासून त्रास जो होतो तो काही अंशी कमी होऊ शकेल। कॅमेरा पर्सन सुशांत वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।